हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण भाग जप्ती, भाग समर्पण इथपर्यंतचा भाग बघितला होता. यामध्ये आपण भाग संक्रमण म्हणजे वारसा नोंद याचा अभ्यास करणार आहोत. भाग संक्रमण किंवा वारसा नोंद, भागधारकाचा मृत्यू, वेडेपण, दिवाळखोरी यामुळे त्यांच्या भागावरील मालकी हक्क कायद्याच्या कारवाईमुळे त्याच्या वारसाकडे जातो, त्यावेळेस त्याला भागाचे संक्रमण किंवा भागाची वारसा नोंद असे म्हणतात. म्हणजेच भागाचे संक्रमण तीन बाबतीत होऊ शकते. एक म्हणजे भागधारकाचा मृत्यू, भागधारकाचे वेडेपण किंवा भागधारकाची दिवाळखोरी आणि मालकी हक्क हा वारसाकडे जातो. ह्या दोन गोष्टी या व्याख्येवरून स्पष्ट होतात. भागाच्या संक्रमणासंबंधी कायदेशीर तरतुदी. संक्रमणासंबंधी टेबल ए मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कंपनीचा सभासद भागाचा एकटा मालक असेल तर त्याला कायदेशीर वारस आणि तो संयुक्त मालक असल्यास त्याचे उत्तरधारी त्या भागाचे मालक समजले जातात. कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास किंवा तो वेडा वा दिवाळखोर झाल्यास जी व्यक्ती त्याच्या अधिकृत वारस म्हणून संचालक मंडळाकडे योग्य तो पुरावा सादर करील त्या व्यक्तीला संबंधित भाग आपल्या नावाने नोंद करून घेता येतील व सभासदत्व घेता येईल. म्हणून मूळ भागधारकाप्रमाणे ती ते भाग इतरांना हस्तांतरित करू शकेल. कायदेशीर वारसाला कंपनीचे सभासदत्व स्वीकारावयाचे झाल्यास त्याने कंपनीकडे लेखी सूचना पाठवली पाहिजे. जर त्याला भाग हस्तांतरित करावयाचे असतील तर त्याने हस्तांतर पत्र भरून त्यावर सही केली पाहिजे. भागाच्या संक्रमणामुळे ज्याला भागावर मालकी हक्क मिळाला आहे त्याला त्या भागावर मिळणाऱ्या लाभांशाबाबत व इतर लाभांशाबाबत मूळ भागधारका इतकेच अधिकार मिळतात. परंतु सभासद नोंदणी पुस्तकात त्याच्या नावाची नोंद झाल्याशिवाय त्याला कंपनीच्या सभेला उपस्थित राहता येणार नाही, तसेच कामकाजात भाग घेता येणार नाही. संक्रमणामुळे ज्याला भागाची मालकी मिळते त्याला सभासदत्व स्वीकारणे अथवा भागांचे हस्तांतरण करणे या दोन विकल्पापैकी एकाची निवड करण्याबाबत सूचना देण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील. अशी सूचना मिळाल्यावर 90 दिवसाच्या आत त्याने आपला विकल्प कंपनीला कळविला पाहिजे, अन्यथा त्याच्या लाभांशाबाबतचे देणे थांबवण्याचा अधिकार संचालक मंडळाला राहील. आता पाहूया भाग संक्रमणाची कार्यपद्धती. यामध्ये पहिला मुद्दा आहे दिवाळखोरीत होणारे संक्रमण. एखाद्या सभासदाचे दिवाळे निघाल्यास त्याची मालमत्ता न्यायालयाने नेमलेल्या शासकीय प्राप्तकर्त्याकडे जाते. भाग ही एक मालमत्ता मानली जात असल्यामुळे शासकीय प्राप्तकर्ता दिवाळखोर भागधारकाच्या भागावर कायदेशीर मालकी हक्क सांगतो. भागाचे रीतसर संक्रमण घडवून आणण्यासाठी त्याला न्यायालयाकडून मिळालेले नेमणूक पत्र कंपनीकडे सादर करावे लागते. त्यानंतरच त्याच्या समवेत दोन पर्याय असतात. एक म्हणजे तो स्वतःच्या नावाने भाग हस्तांतरित करू शकतो किंवा दुसऱ्याला हस्तांतरित देखील करू शकतो. दुसरा मुद्दा आहे वेडेपणात होणाऱ्या भागांचे संक्रमण. वेडेपणात व्यक्तीला मालमत्तेचे व्यवहार करण्याचा अधिकार नाही. म्हणून ज्यावेळी एखादा भागधारक वेडा होतो किंवा वेडा ठरविला जातो त्यावेळेस न्यायालयाने नेमलेल्या समितीकडे भागाचे संक्रमण केले जाते. म्हणजेच न्यायालयाने ठरवलेल्या व्यक्तीकडे त्या भागाचे संक्रमण होत असते. तिसरा मुद्दा आहे संयुक्त भागधारकापैकी एकाचा मृत्यू झाल्यास होणारे संक्रमण. ज्यावेळी भाग संयुक्तपणे धारण केलेले असतात त्यावेळी एखादा भागधारकाचा मृत्यू झालेला असेल तर भागाचे संक्रमण होते. हयात असणाऱ्या भागधारकाने मृत भागधारकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र कंपनीकडे दाखविले पाहिजे, सादर केले पाहिजे.
अशा प्रकारे मृत्यूचे प्रमाणपत्र मिळाल्यावर मृतधारकाचे नाव सभासद नोंदणी पुस्तकातून काढून टाकले जाते. भागधारकाच्या मृत्यूमुळे त्याच्या वारसाला होणारे भागाचे संक्रमण. कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नावाने नोंदणी झालेले भाग त्याच्या कायदेशीर वारसाकडे संक्रमित होतात. वारसा हक्क सांगणाऱ्या व्यक्तीच्या नावाने हे भाग हस्तांतरित केले जातात. मात्र तो कायदेशीर वारस आहे यासाठीचे पुरावे त्याला सादर करावे लागतात. आता पाहूया भाग संक्रमणाबाबत चिटणीसाची कामे. यामध्ये पहिलं काम आहे, वारसदाराने भाग संक्रमणाविषयी पाठवलेले विनंतीपत्र योग्य आहे की नाही हे चिटणीस पाहतो. तसेच त्यासोबत योग्य ते शुल्क पाठवले की नाही याची खातरजमा करत असतो. विनंती अर्जासोबत आलेल्या भाग प्रमाणपत्राची व कायदेशीर हक्क सांगणाऱ्या पुराव्याच्या कागदपत्राची चिटणीस छाननी करतो. वारस नेमणुकीचा आदेश योग्य त्या न्यायालयाकडून मिळाला आहे की नाही हे पाहतो. मृत भागधारकाच्या वारसाने मालमत्ता कर कायद्यातील तरतुदीचे पालन केलेले आहे की नाही, मालमत्ता कर भरला आहे की नाही, तसेच भागधारकाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर 3 महिन्याच्या आत आवश्यक सर्व तपशील मालमत्ता कर नियंत्रणाकडे पाठवला की नाही याची खात्री करतो. भाग संक्रमणाला मान्यता घेण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवण्याची तो व्यवस्था करतो. सभेसमोर तो सर्व कागदपत्रे, पुरावे, भाग प्रमाणपत्र ठेवतो. सभेने संक्रमणास मान्यता दिल्यास तो जुने भाग प्रमाणपत्र रद्द करून त्यावेळी नवीन भाग प्रमाणपत्र तयार करतो. तसेच वारसदाराला ते घेऊन जाण्याविषयी कळवितो. वारसदाराला जर भाग हस्तांतरित करावयाचे असतील तर योग्य हस्तांतर पत्र भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे कंपनीकडे पाठवावी लागतात. चिटणीस ती आल्यावर त्याची छानबीन करतो व नेहमीची हस्तांतरणाची कामे करतो. न्यायालयाकडून मिळालेली मान्यतापत्र व शासकीय प्रशासनपत्र याचा तपशील संबंधित नोंदवहीत लिहितो. या पद्धतीची कामे चिटणीसाला भाग संक्रमणाविषयी पूर्ण करावी लागतात. थँक्यू.